मालेगावात नव्याने 5,43,000च्या नकली नोटा जप्त, दोघे जेरबंद। मालेगाव 15 दिवसांपूर्वी मालेगाव पोलिसांनी नकली नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता। या प्रकरणी 4 जणांना यापूर्वी अटक झाली आहे। नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करण्याच्या दुसऱ्या एका प्रकरणात किल्ला पोलिसांनी मालेगावातून नव्याने दोघांना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यात असलेल्या 5,43,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। शहरातील गजबजलेल्या तांबा काटा भागातून किल्ला पोलिसांनी दोघा संशयितांना बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असताना पकडले। पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता या दोघांकडे 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या। मोजदाद केली असता एकूण 5,43,500 रुपयांचे नकली चलन व 13,000 रुपये खऱ्या चलनाच्या नोटा त्यांच्याकडे आढळून आल्या। हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। धनराज नारायण धोटे व राहुल कृष्णराव आंबटकर अशी या दोघांची नावे असून ते वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत। या प्रकरणी किल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली। जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू व सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन धुगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक भूषण चव्हाण, हवालदार सचिन चव्हाण, पंकज भोये, आनंद चव्हाण, विशाल तावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। उपनिरीक्षक भूषण चव्हाण हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत। मध्ये आम्हाला आज सकाळी हे इन्फॉर्मेशन भेटली होती की 2 इसम काही नकली नोट सोबत मालेगावात मध्ये फिरत आहेत। आम्ही तात्काळ एक विशेष पथक बनवून त्यांना पकडण्यासाठी एक सापळा रचला आणि हे 2 इसम पकडले तांबाकाटा येथे। त्यांच्याकडून आम्हाला 5,56,500 रुपयाचे नकली नोट हस्तगत आम्ही केले आहेत। सर, वो आरोपी कौन है और क्या है? या घटनामध्ये आम्ही 2 लोक पकडले आहेत। त्यांचे नाव धनराज नारायण धोटे आणि राहुल कृष्णराव आंबटकर आहेत। दोघे जण वर्धा येथे स्थायिक आहेत। यापूर्वी एक तालुका पोलीस स्टेशनला बनावट नोटांची कारवाई केली, त्याचा कुठं काही संबंध आहे? आतापर्यंत आम्ही दोघे इन्सिडेंट मध्ये काही सिमिलॅरिटी बघितली नाही। पुढची इन्व्हेस्टिगेशन दोघे गुन्ह्यांमध्ये चालू आहेत। जर आम्हाला काही लिंक भेटला जे की दोन्ही गुन्ह्यांमध्ये समांतर आहेत तर आम्ही त्यांच्यावर वर्कआउट करू।